आज मी खरंच नशिबान आहे की आपल्यालाही या ठिकाणचा काल्याचा प्रसाद घेता आला. खूप धन्य वाटतंय. बाबाजीला शब्द दिला होता मी येणार आहे बाबा. आता खरंच सांगायचं ठरलं तर येण्याची परिस्थितीच नव्हती. आंतरवालीची इतकी गर्दी झाली. पण म्हणलं आता बाबाला शब्द दिलाय, आपण जर नाही गेलो ना तर नसलं तर दुसरंच लफडं लागायचं मला. त्यामुळे सणाट मी बाबू आणि आलो. नवनाथ बाबाजींना जे शब्द दिला होता तो पाळा. आता भाऊनी सांगितलं तुम्ही चांगला असल्यावर ठीक आहे बाबा. ते मग असं चुकलंय आता की ते मी द्या म्हणल्यावर उलट द्यायचं नाही. तरी पण एक या बीड जिल्ह्याचा, या राज्याचा, या तिकडीचा एक भक्त म्हणून खरंच जेवढी मदत लागेल तेवढी मी 100% तुम्हाला करू लागेल. पण माझ्या भाषेत करू लागेल. आज इकडं आपल्या गोरक्षनाथ टेकडीच्या प्रत्येक जिथं जागा मोकळी दिसत तिथं माणसं दिसतात. मी येताना बघितलं नवनाथ बाबाजींवरती खूप माया करणारा हा भक्त आणि या घराचा आशीर्वाद ज्याच्या मागे त्याला काही कमी पडणार नाही. आपल्या भक्तालाही कुठंही कुणाला काही कमी पडणार नाही. आम्ही पण प्रत्येक वर्षी नक्की जसाही वेळ मिळेल तसं होईना पण नक्की दर्शनासाठी येत जाऊ. पण लईच लोक जमले हो तिकडे मारणार चालायचं कार मुंबईला असं. जाऊ द्या. आज आपण प्रसाद घेतलाय काल्याचा. आपण आज देवाच्या दारात येत. आज तुम्हाला सगळ्यांना पुन्हा रक्षाबंधनाच्या एक खूप शुभेच्छा देतो. आज आपण गोरक्षनाथ टेकडीवरती येत. उद्या मात्र सगळेजण अंतरवालीत या. एवढंच बोलतो. एवढंच बोलून थांबतो.